गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांच्या कृत्यांमुळे चांगलेच अडचणीत आले होते. त्यांच्या शिवसेनेतील मंत्री तसेच आमदारही सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत होते. त्यातच मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममध्ये पैशाने भरलेली बॅग असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली होती. खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्या भाऊजाईच्या नावावर मद्य विक्री परवानासाठी केलेल्या तडजोडीवरूनही शिंदेंवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. शिंदेंच्या आमदारांना टार्गेट केलं जातंय असं म्हटलं जात होतं. पण आता विरोधकांनी थेट शिंदेंनाच पिंजऱ्यात उभं केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी थेट एकनाथ शिंदेंवर समृद्धी महामार्गाच्या कामात अनियमितता केल्याचा आरोप लावलाय. एका ठिकाणी 800 कोटी तर दुसऱ्या ठिकाणी 4000 कोटींची अनियमितता आढळून आल्याचा दावा रोहित पवारांचा आहे. त्यावर आता महालेखा विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेंच्या अडचणीत वाढ झालीय. पण नेमकं हे प्रकरण काय आहे, त्याचा शिंदेंशी कसा संबंध आहे, या चौकशीचा शिंदेंच्या शिवसेनेवर कोणता परिणाम होणार पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. महाराष्ट्राच्या राजकारणात अवघ्या काही दिवसातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा जम बसवला. 2022ला तत्कालीन सरकारमधून बाहेर पडून भाजप सोबत युती करत ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी धडाडीचे निर्णय घेत स्वतःची एक धाडसी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. राज्यात मराठा मुख्यमंत्री म्हणून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेवर त्यांनी 2024ची विधानसभा निवडणूक लढवली आणि पहिल्यापेक्षा अधिक आमदारांना निवडून आणलं. नंतरच्या काळात मात्र एकनाथ शिंदे यांना भाजपने बाजूला सारलं आणि राज्यातील सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. तेव्हापासून भाजप शिवसेना शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात होतं. काही काळापर्यंत ही सगळी अतिशयोक्ती वाटत राहिली. पण गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांचे ज्या प्रकारे प्रकरण बाहेर येत आहे, त्यावरून भाजपचा मनसुबा स्पष्ट होताना दिसतोय. पण आता विरोधकांनीही शिंदेंनाच टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. सभागृहात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या कामात पैशाचा गैरव्यवहार झाला असल्याचा प्रश्न उपस्थित केला, ज्यावर त्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली आहे. 55,000 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेला समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राला पूर्व ते पश्चिम जोडणारा मार्ग आहे. 771 किलोमीटर लांबी असणाऱ्या या मार्गाने राज्यातील 24 जिल्ह्यांना एकमेकांशी जोडण्यात आलंय. गेल्या महिन्यातच म्हणजे 5 जून रोजी या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलंय. पण काल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे समृद्धी महामार्गावरही भ्रष्टाचाराचं सावट पसरताना दिसतंय. त्यांनी समृद्धी महामार्गाच्या 2 टप्प्यांमधील व्यवहारात अनियमितता दिसून येत असल्याचं विधानसभेत सांगितलंय. पहिला टप्पा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील फेज क्रमांक 11 आहे. या फेजमध्ये 29 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम केलं गेलंय. हे काम पहिल्यांदा गायत्री प्रोजेक्ट नावाच्या कंपनीला देण्यात आलं होतं. गायत्री प्रोजेक्ट ही एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या कंपनीने भारतात मोठं नाव कमवलंय. रस्ते, सिंचन, रेल्वे, कॉन्क्रीट किंवा दगडांचे धरण, मातीची धरणं, राष्ट्रीय महामार्ग, पूल, कालवे, विमानतळाचे काम, वीज, खाणकाम आणि बांधकाम यांसारख्या अनेक क्षेत्रात ही कंपनी सेवा देते. जेव्हा या कंपनीला फेज 11चं काम देण्यात आलं होतं, तेव्हा या 29 किलोमीटर कामाची किंमत ही 1900 कोटी रुपये होती. म्हणजे गायत्री प्रोजेक्ट्सने 29 किलोमीटरसाठी 1900 कोटींचे कोटेशन सरकारला दिलं होतं. इतर सगळ्या कंपन्यांपेक्षा गायत्री प्रोजेक्ट्सचं कोटेशन सगळ्यात कमी होतं. त्यामुळे या कंपनीला फेज 11चंही काम देण्यात आलं. पण काही दिवसातच या कंपनीकडून हे काम काढून सुद्धा घेण्यात आलं आणि ते दुसऱ्या कंपनीला दिलं गेलं. MSRDCने गायत्री प्रोजेक्टला निवेदक दिल्यावर रिजेक्ट केलं आणि फेज 11साठी हुजूर मल्टी प्रोजेक्टची निवड केली. आता या ठिकाणी कंपनीला रिजेक्ट करण्याचं नेमकं कारण काय होतं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. शिवाय जेव्हा हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनीला फेज 11चं काम दिलं गेलं, तेव्हा त्याच 29 किलोमीटरसाठी या कंपनीला 2700 कोटी रुपये दिले गेले. म्हणजे गायत्री प्रोजेक्टच्या तुलनेत 800 कोटी अधिक. त्यामुळे या ठिकाणी मोठी अनियमितता दिसून येत असल्याचं पवार यांनी निदर्शनास आणून दिलंय. दुसरा टप्पा हा जालना नांदेड मधील कामात दिसून येतोय. येथेही 179 किलोमीटर लांबीचा काम केलं गेलंय. सुरुवातीला या कामासाठी 11,442 कोटी खर्च लागणार होता. या 179 किलोमीटरसाठी देखील काही कंपन्यांना काम दिलं गेलं होतं. मात्र नंतर हा कॉस्ट 15,554 कोटी असल्याचं दिसून आलंय. म्हणजे या ठिकाणी जवळपास 4,000 कोटी रुपयांची अफरातफरी झाली आहे. या सगळ्यांवर आता रोहित पवार यांनी स्पष्टीकरण मागितलंय.
त्यासाठी त्यांनी विधिमंडळाच्या लोकलेखा विभागाकडे लेखी तक्रार केली होती. यावर तात्काळ निर्णय घेत काँग्रेसचे आमदार आणि महालेखा समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी राज्य शासनाच्या प्रधान महालेखाकारांना या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. महालेखाकारांनी प्रकरणाची चौकशीही सुरू केली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. कारण सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो. गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांच्या आमदारांना भाजपकडून लक्ष्य केलं जात असल्याचं बोललं जात होतं. सरकारमध्येही मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांना काही दिवसांपूर्वीच आयकर विभागाची नोटीस आली असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं. शिंदेच्या बुलढाण्याच्या आमदाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय. या सगळ्या घडामोडींवरून विरोधक म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला बाजूला करण्याचं काम महायुतीकडे केलं जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे यांनी अचानकपणे दिल्ली दौरा केला होता. त्यामुळे शिंदे दिवसेंदिवस कमकुवत होत चालले अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. आता विरोधकांच्या टार्गेटवर ते आलेत. त्यामुळे सगळीकडून शिंदेची कोंडी होते का? अचानकपणे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदे हे आता मागे पडत आहेत का? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा. धन्यवाद.